महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे। नाना पटोले, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, अनिल देशमुख यांच्या बैठकीतला उपस्थिती आहे। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जागाबाबत अंतिम चर्चा होणार आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे। पहिल्या यादीत तिन्ही पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांना स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी सोलापुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। आंदोलक शेखर बंगाळे यांनी विमानतळ रोडवर येताच फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी अशी बारामतीकरांची इच्छा आहे, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलंय। विरोधकांकडून चर्चा पेरण्याचं काम सुरू असल्याची टीका सुद्धा मिटकरींनी केली आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत, अशातच महायुतीच्या यादीला दसऱ्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे। 13 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे। मेळाव्यामध्ये राज ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत। पक्षातील पदाधिकाऱ्यांना वेट अँड वॉचचा सल्ला देण्यात आलाय। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये इंदापुरात पक्षप्रवेश सोहळा पार पडला। एक ब्रेकिंग बातमी येते। येत्या 8 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेलेत। त्यांच्या पोटात का दुखतं अशी टीका अजित पवार यांनी केली आहे। आचारसंहिता कदाचित 8 दिवसांनी लागेल। माझ्या मनामध्ये आलं, जर आचारसंहिता लागली की काहींनी विरोधी पक्षांनी ही योजना बंद करण्याकरता हायकोर्टात गेले, न्यायालयात गेले आणि बंद करा, का बंद करा? तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही चालू केली नाही, तुम्हाला आम्ही अडवलं नाही। हर्षवर्धन पाटलांना विधानसभेमध्ये पाठवा असं वक्तव्य शरद पवारांनी जाहीर मेळाव्यामध्ये केलं। शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली। बारामती लोकसभा निकालाबाबत हर्षवर्धन पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केला। सुप्रिया सुळेंना विजयी करण्यात आमचा अदृश्य सहभाग असल्याचं मोठं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलंय। काही मिळावं म्हणून निर्णय घेतला नाही, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतला असं हर्षवर्धन म्हणाले। कोणतीही जबाबदारी द्या, पाटील शब्दाचा पक्का आहे असं आश्वासन हर्षवर्धन पाटलांनी दिलंय। शरद पवार आमचे बिग बॉस, पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलंय। विधानसभेला इंदापूरची जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पाटलांनी व्यक्त केलाय। हर्षवर्धन पाटलांचा निर्णय दुर्दैवी असून त्यांच्या आजोबांनी कायम पवारांच्या विरोधात संघर्ष केला असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। अशा व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसणार असाल तर ते चुकीचं आहे असं विखे पाटलांनी म्हटलंय। आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत दिसून येते। नागपूर जिल्ह्यातील काटोल हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना पुतण्या आशिष देशमुखचं आव्हान असणार असल्याची चर्चा आहे। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की रामराजे तुतारीच्या मागे जाणार असं वक्तव्य रणजित नाईक निंबाळकर यांनी केलंय। मात्र कुठेही जाऊ द्या, या निवडणुकीमध्ये रामराजेंचा पराभव निश्चित असल्याचं निंबाळकर म्हणाले।